नमस्कार, मी मनीषाच लज्जतदार मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रमैत्रिणींनो, पूर्वी जेव्हा आपण एखाद्या लग्न समारंभाला जायचो तर तिथे हमखास एक पदार्थ असायचा जो सगळ्यांच्या आवडीचा असायचा। अगदी लहान मुलं ते मोठी माणसं सगळेजण तो पदार्थ चवीने आवडीने खायचे। तो पदार्थ म्हणजे आहे आपला लाडका मस्तपैकी मसाला भात। पण आजकाल प्रत्येक लग्न समारंभामध्ये हा पदार्थ असतोच असं नाही। हळूहळू पदार्थाची जागा घेतले व्हेज फ्राईड राईस, मंचुरियन फ्राईड राईस, व्हेज बिर्याणी, पुलाव ह्या सगळ्या गोष्टींनी। मग आज आपण करायची का आपल्या आवडत्या पदार्थाची रेसिपी बघायला सुरुवात, तो म्हणजे मसाले भात। सर्वप्रथम आपण मसाले भाताचा जो मसाला आहे तो बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेली आहेत एक 10 ते 12 लवंगा घेतलेल्या आहेत मी, नंतर 8 ते 10 काळी मिरी, 1 चमचा शहाजिरे, 1 चमचा जिरे, 4 चमचे धनेपूड, 2 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा। सर्वप्रथम हे सर्व मसाले मी धीमी गॅस करून त्याच्यावरती छान खरपूस भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये तेल ॲड करायची गरज नाही आहे। इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। यामध्ये आपण सर्वप्रथम धने घालून घेऊ। आता हे मंद गॅसवर मी छान भाजून घेणार आहे। धने थोडे लालसर झाले की त्यामध्ये आपण हळू आपला मसाला ॲड करायला सुरुवात करू। आता धने थोडेसे हलके लाल झालेले आहेत, त्यामध्ये आपण घालणार आहोत काळी मिरी, लवंगा, दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, जिरे आणि शहाजिरे। तर तुम्हाला मी इथे सांगितलेलं की मी हे प्रत्येक जे मसाले आहेत ते 1-1 चमचा आणि धने मी 4 चमचे घेतलेले। त्यामध्ये चमचाचं जे प्रमाण होतं तुम्ही हा चमचा वापरलेला एवढ्या साईजचा। हा प्रमाणे चुकवायचं नाही आहे। तुमच्याकडे जर एखादा दुसरा चमचा असेल तर तुम्ही वापरू शकता। मग त्याचप्रमाणे इतरही साहित्य घ्यायचं। आता हे सर्व मसाले आपण खरपूस धीम्या गॅसवरती छान भाजून घेणार आहोत, अगदी 2 ते 3 सेकंद। आता आपले सर्व मसाले छान खमंग भाजलेले आहेत। मी आता गॅस बंद करत आहे आणि थोडा जर हा मसाला थंड झाला की आपण याला मिक्सरमध्ये याची छान बारीक पूड करून घेऊ। आता मसाले भाताचा जो मसाला आहे ते मी छान मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे। एवढा बारीक करायचा आहे। हा आपण साईडला ठेवून देऊ। हा मसाला तुम्ही स्टोरेज बनवून करून ठेवू शकता। आता आपण जे मसाले भाताला वाटण लागणार आहे ते बघून घेऊ। इथे 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या कमी तिखट मिरच्या आहेत, एक छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे, बारीक स्लाइसेस करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे जे सर्व पदार्थ आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घेणार आहोत। मसाले भाताचे वाटणाचे पदार्थ मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत, ज्यामध्ये आपण सुका मसाला वाटून घेतलेला तेच भांडं मी वापरलेलं आहे। यामध्ये अगदी थोडं पाणी घालून आपण हे मसालाचं जे वाटण आहे ते करून घेणार आहोत। आता आपलं मसाले भाताचं वाटण तयार आहे। आपण आता फोडणी करून घेऊ। इथे मी टोप गरम करत ठेवलेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा तेल घालणार आहे। तेल छान आपलं गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहोत, गॅस बारीक ठेवायचा आहे, 1 चमचा जिरे। जिरे छान तडतडले की 1 चमचा मोहरी, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, हे सगळं छान तडतडलं की यामध्ये घालणार आहोत आपण 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,
अख्ख्या कढीपत्त्याची पानं, 10 ते 12 पुदिन्याची पानं हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तपकायचं आहे. आपला मसाला परतला की यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी मटारचे दाणे. हे मटारचे दाणे मी वाफवून घेतलेले आहे. नंतर हळूहळू आपण अर्धा पाव तोंडली बारीक चिरून घेतलेली आहे मी. अर्धा पाव तोंडली घेणार आहोत. आणि एक छोटा बटाटा मी चिरून घेतलेला तो घालणार आहोत आपण. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण 2 मिनटं वाफेवर शिजून देऊ. झाकण ठेवायचं आहे. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. ते बघू शकता आपली तोंडली आहे, बटाटा आहे हा छान परतला गेलेला आहे. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपण केलेलं वाटण. वाटण घेतल्यानंतर पुन्हा सर्व जिन्नस छान परतून घ्यायचे आहे आणि अजून एक वाफ करून द्यायची आहे. वाटण घातल्यानंतर आपण 5 मिनिटं थांबलेलो वाफ होऊ दिलेली. तर बघूया आपण. सुगंध तर खूप छान येत आहे. आपलं जे वाटण आहे ते छान भाजीसोबत एकरूप झालेलं आहे. आता आपण ह्यात घालणार आहोत 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा आपण जो मसाले भाताचा मसाला करून घेतलेला आहे तो 1 चमचा घालायचा आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. परत आपण एक वाफ होऊ देऊ. 2-3 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊ. सगळे जिन्नस छान मिक्स झालेले आहेत. आता आपण मध्ये घालणार आहोत आपण काजूचे तुकडे. काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आता परत हे आपण छान परतून घ्यायचे हलकं. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत एक वाटी दही, आणि सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊ. दही घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा साखर. थोडीच घालायची, जास्त नाही घालायची. आणि परत हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ. खमंग वास येत आहे. सगळ्या जिन्नस एकत्र छान मुरले गेलेले आहेत. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत इथे 350 ग्रॅम तांदूळ जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आणि नंतर मी ते पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवलेले आणि आता ते मी गाळून घेतलेले आहेत 10 मिनिटांपूर्वी. आता हे तांदूळ जे 350 ग्रॅमचं प्रमाण आहे ते मी ह्यामध्ये ॲड करणार आहे. आणि आता सर्व जिन्नस आपण एकदा छान भातासोबत परतून घेऊ. भात छान परतून घेतला मसाल्यांसोबत की आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे शुद्ध तूप आणि 1 चमचा मीठ. आणि परत हे सगळं मिश्रण जे आहे ते तुपासोबत छान परतून घेऊ.
झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण वाफ काढून घेणार आहोत। एक 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। आपण आता तांदूळ घातल्यानंतर वाफ देत होतो, ते झाकण काढून घेऊया आपण। भात छान मुरत आला आहे। आता ह्यामध्ये मी घालणार आहे गरम पाणी घेतलंय मी इथे। 350 ग्रॅम तांदूळ होते, त्याच्यात बरोबर दुप्पट पाणी घ्यायचं, म्हणजे 700 लिटर पाणी मी ह्यामध्ये घालणार आहे। उकळतं पाणी घ्यायचं आहे आणि आता छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक 7 ते 8 मिनिटं मंद गॅसवरती आपण हा भात शिजून देऊ। गरम पाणी घातल्यानंतर आपण आता एक उकळी होऊ दिलेली, झाकण काढूया आपण। उकळी येत आहे भाताला। एकदा भात असा छान फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व मसाले आहेत ते एकजीव होतील भातासोबत। अजून ह्याच्यामधलं पाणी आटेपर्यंत आणि आपला भात छान शिजेपर्यंत आपण हा मंद गॅसवरती शिजू देऊ। परत एकदा झाकण ठेवत आहे, एक 5 ते 7 मिनिटांनी परत बघू आपण। एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण ठेवून भात शिजू देत होतो पाणी आटण्यासाठी। आता बघू आपण झाकण काढून। अरे वा, छान जवळपास आता आपलं पाणी जे आहे ते आटत आलेलं आहे भातामधलं। आता आपण काय करणार आहोत की हा जो भात आहे जवळजवळ शिजत आलेला आहे, हा थोडा मुरण्यासाठी आपण भाताचा टोप खाली उतरवून घेत आहे मी। आणि माझ्याकडे जाडबुडाचा तवा आहे, हा तवा जो आहे जाडबुडाचा आहे तो मी इथे ठेवलेला आहे आणि भाताचा टोप मी ह्यावर ठेवणार आहे। आणि अजून एक 7 ते 8 मिनिटं आपण हा भात छान मुरू देऊ। आता त्याच्यावरती मी झाकण ठेवत आहे, अजून 7 ते 8 मिनिटं आपण वाट बघू। 5 ते 6 मिनिटं आपण तवा ठेवून भात हा छान मुरू दिलेला। झाकण काढून बघूया। आता बघू शकता आपला भात हा छान मुरलेला आहे, फडफडीत झालेला आहे। आता मी गॅस टर्न ऑफ करते आहे। असा आपला मसाले भात हा छान रेडी झालेला आहे। यामध्ये आता थोडीशी आपण घालणार आहोत कोथिंबीर। आता आपण सर्व करू। तुम्हाला जर माझी मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या मनीषा लज्जतदार मेजवानी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। थँक्यू। आता आपण हा भात छान सर्व करून घेऊ। हा खूप सुंदर मसाले भात झालेला आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। खमंग असा मसालेदार भात आपला छान तयार आहे। ह्याच्यावरती छान गरम गरम तुपाची धार आणि सोबत ताजं ताजं ताक। अप्रतिम मेनू आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।